आमतौर पर रूबिक्स क्यूब को सिर्फ एक खेल या दिमागी कसरत का जरिया माना जाता है, लेकिन ऋषिकेश ने इसे भक्ति का माध्यम बना दिया। गणेश जी की इस प्रतिकृति को तैयार करने में ऋषिकेश को लगभग 4 घंटे का समय लगा। एक एक क्यूब को इस तरह से मुड़ा और सजा गया कि सामने प्रकट हुए विघ्नहर्ता बाप्पा। ये तस्वीर सिर्फ एक कलाकृति नहीं, यह है युवा प्रतिभा, गणेश भक्ति और इनोवेशन का मेल, जिसने गणेशोत्सव को और भी खास बना दिया। बाप्पा की भक्ति किस रूप में प्रकट हो जाए, कहा नहीं जा सकता। ऋषिकेश की ये पहल कई मायने में प्रेरणादायक है। मी ऋषिकेश किशोर कांबळे। तर ह्या वेळेस मी गणपती बाप्पांचा मोझाईक एक रुबिक्स क्यूबच्या माध्यमाने मी साकारला आहे। मला हे मोझाईक बनवण्यासाठी 4 दिवस लागले। मी सतत ह्यावर खूप प्रयत्न करत होतो। मी आतापर्यंत खूप जणांचे मोझाईक बनवले आहे। सूर्यकुमार, MS धोनी, हनुमान, परत श्रीरामांचं मोझाईक, परत गणपतींचं मोझाईक, असे मी खूप जणांचे मोझाईक बनवले आहे। किती क्यूब्स वापरले तू यासाठी? मी हे मोझाईक बनवण्यासाठी मला 520 क्यूब्स लागले। आणि हे सगळं तयार करण्यासाठी, सेटअप तयार करण्यासाठी तुला किती वेळ लागला? किती दिवस आधी तयारी करत होता तू या सगळ्याची? मी सेटअप करण्यासाठी म्हणजे तयारी करण्यासाठी मला 5 दिवसांचा कालावधी लागला। या गणपतीचेच मोदक बनवावं असं का वाटतं? कारण की आता गणेश चतुर्थी होती, सर्वांच्या घरी गणपती बाप्पा बसतात, तसेच इतर मांडवातही बसतात, म्हणून मी विचार केला की गणपती बाप्पांचा मोझाईक तयार करावा। तू याचा कुठे कोर्स केला आहेस की घरी शिकला आहेस बघून? मी घरीच शिकला आहे सगळं YouTube वर बघून। का वाटलं की हेच शिकावं, असं वेगळं करावं असं का वाटलं? कारण की आता खूप जणांना माहिती नाहीये रुबिक्स क्यूब, फक्त त्यांना नॉर्मल 3x3 क्यूब माहिती, फक्त सॉल्व्ह करायचं तेवढेच। तर मला एक विचार आला की आपण अशा पद्धतीने भरपूर क्यूब्स वापरून एक मोझाईक बनवू शकतो। गणपती बाप्पा बसले, तू मोदक बनवलेस, काय मागशील बाप्पाकडे? मी सर्वांना सुखात ठेव आणि सगळ्यांचं चांगलं कर, मी हेच मागेन। तू अशा प्रतिमा बनवतो, स्वतःची प्रतिमा पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा मनात कोणती विचार येतो जेव्हा तू बाप्पाची प्रतिमा पाहिली पूर्ण झाली, काय वाटलं? मला तर खूप आवडलं मोझाईक बनवल्यावर। माझं हार्डवर्क म्हणजे मी सगळ्यांना दाखवू शकलो। मला शिकला मॅडम YouTube वरती बघून। मग ते म्हणले की माझ्या मित्रांनी असं क्यूब सॉल्व्ह करतात, मला क्यूब आणून द्या। मग त्याला मी 7x7 चे क्यूब मागवून दिलं, 30 क्यूब। त्याच्यातनी ABCD डोळे बंद करून आणि डोळे उघडून सुद्धा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे मॅडम, 2 रेकॉर्ड केलेले आहे। मग त्याच्यानंतर परत रुबिक्स क्यूब बनवायचे म्हणून त्याला, मोझाईक क्यूब बनवायचे म्हणून त्याला एक विचार आला। त्याच्यासाठी 520 क्यूब एका टायमाला मागवून दिलं मॅडम। एक क्यूब 120 रुपयाची क्यूब आहे। 520 क्यूब मी मागून दिला त्यांना। त्याच्यानंतर मोझाईक क्यूब हा चित्र बनवायला तो तयार केला। जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं की मला असं काहीतरी बनवायचं, तेव्हा तुम्हाला त्याबद्दल माहिती होतं का आणि काय वाटलं तेव्हा, काय म्हणत होते? वेगळं काहीतरी होतं? त्यांनी आम्हाला ह्याच्याबद्दल कल्पना दिली होती, मला असं असं करायचं आहे आई पप्पा म्हणून। आम्ही त्याला प्रोत्साहन दिलं, तू कर बाबा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। मग तो क्यूब आणल्यानंतर करत गेला हे प्रयत्न, आणि त्याचे प्रयत्न पणाला लागले। तो अशा प्रतिमा बनवतो, जेव्हा त्या प्रतिमा पूर्ण होतात त्याच्यानंतर काय वाटतं बघून? त्याच्या मनामध्ये त्यांनी एक बनवून ठेवलेलं असतं की ध्येय, हा बाबा आता हे असं बनवायचंय। मग ते बनवल्यानंतर त्याला खूप आनंद होतो। मी जे माझ्या मनामध्ये तयार करून ठेवलं होतं मोझाईक, ते तयार झालं आहे। मग खूप छान वाटतं आम्हालाही। गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, गणपतीची प्रतिमा त्यांनी बनवली आहे, काय मागतं गणपती बाप्पा? काय नाही, आपल्या मुलांना चांगलं बुद्धी दे आणि चांगलं शिक्षण होऊ दे सगळं दोघांचेही। आणि माझी मुलगी पण MBBS 3rd इयर शिकते म्हणा आता सध्या चिपळूणला। मुलगा आता BSc घेतलेला आहे।